नमस्कार मंडळी. निराशेचे 3:13 वाजवून मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, मित्राच्या कर्जात अडकला एक साधा सरळ तरुण. चला बघूया यामुळे त्याला काय काय भोगावं लागतंय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांना. पिपी एकच मिनिट ऐक पिपी अरे एकच मिनिट ऐक. काम करतोय. अरे भोजने पण काम करतोय यार, कामाचं काय, मी पण काम करतोय. ऐक ह्याच्यातले फक्त कोणत्या टाईल्स बाथरूमसाठी मस्त वाटतील सांग ना प्लीज. ऑफिसमध्ये भोजने आपण. अरे मी पण ऑफिसमध्येच आहे, सांग ना. तुझी चॉईस मस्त आहे यार, सांग ना. आणि तू माझा मित्र आहे. अरे पण तुझ्या आवडीच्या जर टाईल्स लावल्या ना तर मला आठवण येत राहील तुझी. सांग ना. बाथरूम मध्ये माझी आठवण का काढायची? सांग ना यार. सांग ना, काय वेळ आहेस काय? जर थांब, बाजूला होते. भांगारे सरांनी एक तर प्रेझेंटेशन करायला सांगितलं यार. थांब, उद्या सबमिट करायचंय सगळं. पिपी यार प्लीज यार तू. नको ना त्रास देऊ यार भोजने. अर्धा मिनिट, अर्धा मिनिट. पण नाही, तिच्याकडे जा, रसिकाकडे जा. ती कालपासून स्टेपलरच्या पिनांचं कानातलं बनवते. तिच्याकडे लय वेळ आहे. पिपी यार ती सांगणार तुला, भाई तिची चॉईस मस्त आहे. जा. कर काम कर यार. रसा भोजू बघ इयरिंग्स बनवले बघ. पोचले? हा मग सॉरी रक्त आलं. नाही अजून, तुझ्या जोकची वाट बघत असेल कदाचित. भोजू सॉरी तुझ्याकडनं नाही यार एक्सपेक्ट. नाही हे रसा चल, अरे. मस्करी केली आहे. हे बघ ना, बोल, मला- बोल. याच्यातलं फक्त मला टाईल्स सांग ना, कुठल्या चांगल्या वाटतात बघ ना. बाथरूम साठी पाहिजेत, ऑप्शन आहे आपल्याकडे. मला विचारतोय टाईल्स हा, घ्यायचे. हे बघ, हा. एक पेंग्विन वाला आहे, हा. हे डॉल्फिन वाला आहे, नाही खवल्या मांजरवाला पण आहे. हे मस्त आहे, युनिक आहे रे. अरे अजून सांग ना ऑप्शन ऑप्शन 3च आहेत. नाही हे नाही चांगलं, मला नाही आवडत आहे. हे बघ. हॅलो. हे बघ हॅलो, पृथ्वी प्रताप बोलताय का? हा बोलतोय. कोण बोलतोय? नमस्कार, मी परत घ्या लोन या बँकेतनं बोलतोय. परत घ्या लोन अशा नावाची बँक आहे. ओंकार भोजने तुमचा मित्र आहे का? हा. अरे हरामखोर, हलकट, नालायक. हॅलो. हॅलो. शिव्या काय देत आहे? ओंकार भोजने मित्र आहे का? हॅलो. तुझ्या त्या मित्राने ओंकार भोजनेनी 2 लाखाचं लोन घेतलंय. व्याजासकट 3.25 लाख रुपये झालाय आणि लोन फेडला ना. गॅरेंटर म्हणून तुझं नाव आहे स्कूटर तोंडाच्या. शेवटी मला तुम्ही काहीतरी घाण बोलला. हे गपरे, लायकी नाही काय नाही, लोन काढतात. अरे पण माझं मी नाही काढले ना, त्याने काढले. मला का बोलताय यार? चल फोन ठेव रे, मी पैसे दे. मी कुठं? अरे हॅलो. त्या सुद्धा थांबतो. हे चांगलं वाटतं मला हा आवडलाय मला. अरे पिपी, भोजने कोणाचा फोन होता रे? परत घ्या लोन या बँकेतनं फोन आला होता. हा काय? ओंकार भोजने मित्र आहे का असं विचारलं. हा मग बोल ना, आहे म्हणून विषय सोडून दे. भोजने इकडे. ते मला म्हणाले काय? की भोजनेने पैसे घेतलेत, 2 लाख रुपये घेतलेत बँकेतून. त्याचे आता 3.5 लाख रुपये झालेत. 3.25 का 3.5 काहीतरी झालेत आणि ते फेडले नाहीत अजून. असं ते बोलले. हा. अरे कोणाचं काय मनावर घेतो तू, सोड ना. तू काम कर तू. इकडे. ते मला म्हणाले गॅरेंटर म्हणून माझं नाव दिलंय. तू कोणावर पण विश्वास ठेवू नको रे. एवढं काय आहे? चल ना, चल पिपी, काम कर ना. मला पण काम करू दे. इकडे. काय काम करतोय तू? हा काय प्रकार आहे? मला एक बँकमधनं फोन येतो, तू गॅरेंटर म्हणून उभं केलं मला. हा काय प्रकार आहे हा भुजने? मला काय बोलला माहिती काय तो मला? काय बोलला? स्कूटर. मला नाही सांगायचं तो काय बोलला. ऐक. तू मला सांगितलं ना तर कळणार कसं? काय बोलला तू? नाही, मला नाही नाही सांगायचं. ना, तू काय बोलला मला सांग. शिव्या घातल्या त्याने मला. शिव्या घातल्या. तो मला बोलला ओंकार भोजनेने कर्ज घेतलंय 2 लाखाचं, 3.25 लाख रुपये झालेत, फेडत नाही, माझा नंबर दिला. तू काय प्रकार आहे भोजने हा? तू कर्ज घेतलाय त्याने?
पीपी काय प्रकार? ऐक घेतलं असेल त्याने हे कर्ज घेतलं असेल पण नाही जमलं फेडायला नसतील पैसे त्याच्याकडे जाऊ दे ना तू शांत हो ना तू कशाला पिकनिक होतो आता रक्त येईल बघा ना तुम्ही कडक जोक केला तिने मग नको बोलू तुम्ही हां मला फोन आलाय बँकेतनं मी आजपर्यंत आयुष्यात कधी कर्ज घेतलेलं नाही आजपर्यंत कुठला माणूस माझ्या दारावर नाही कधी कोणी मला फोन नाही केलेला आहे गॅरेंटर मला विचारलं होतं तू गॅरेंटर म्हणून मग हा काय मला भोजने मला नीट सांगायचं सगळं मला नीट यार तू बारीकशा गोष्टीवर एवढी चिडचिड नको करू रे हे लोन कंपनीवाले रे हा, काय? सतत आपलं लोन घे एकदा घेतलं तर परत घेशील म्हणून घेतलं हा, मग? आणि असं नाही की हफ्ते फेडले नाही आधीचे फेडले हां मग नंतरचे काय राहिले म्हणून ते फोन करताय अच्छा आधी फेडलेस ना बघ मी पर्टिक्युलर आहे मग ठीक आहे रे मला का फोन करतायत मला नाही आवडत आहे तुझं हे तोंड भोजने हा मला का फोन करतायत ऐक तू आधी बस इथे ए रसा पाणी आहे ए मला नको नाही, नाही, मला नाही. विषय सांग नाही, नाही. आणि मागव बस, बस. मला सांग हां मला का फोन करताय सांगतो बघ. मला सांग हे हां बघ, काय हां लोन काय कुठले पण काम असलं ना प्रोसिजर असते आता लोन घ्यायचं झालं ना रसा हा तर आपल्या ओळखीच्या 2 माणसांचे नंबर द्यायला लागतात बरोबर बरोबर, द्यावे लागतात. आलं लक्षात करेक्ट तर पहिला नंबर मी तुझा दिला पृथ्वी प्रताप म्हणून ओके आणि दुसरा नंबर तू कोणाचा दिला तुझाच दिला प्रताप पृथ्वी म्हणून थांब नाही ऐक ना. का दिला नाही मी काय बोललो उगाच दुसऱ्याला कशाला कोणाला त्रास ना आणि ते काय बोलले की फॉर्म भरताना आम्ही एवढं लक्ष देत नाही ते बघत पण नाहीत रे फॉर्म भरताना हा पण आता बघतायत त्याचं काय हा यार आता बघतायत यार ही काय रिग्रेटची रिॲक्शन आहे ही काय आता बघ आता ही काय रिग्रेटची रिॲक्शन आहे हा भोजने माझं डोकं फिरतंय भोजने मी ना खूप शांततेत घेतोय मग आजपर्यंत मला कधी फोन नाही आलाय हा काय प्रकार आहे तू माझा नंबर का दिला तू मित्र आहे सर माझा मग नंबर का दिला यार माझा मला विचार भोजने मला चिडायचं नाही यार ऑफिसमध्ये आपण आपल्याला ऑफिसचा डेकोरम मेंटेन केला पाहिजे तू माझा नंबर का दिला तू मला विचारलं होतं आता ते मला फोन करताय तो अरे, मला ते- ना ते तुला लाख फोन करतील हा तू सिम कार्ड बंद कर ना हा? बंद कर तू सिम कार्ड माझे सिम कार्ड बंद करू मी. तुम्हाला बोलतोय माझे सिम कार्ड बी बंद बंद करायचे कर. 2 नंबर आहेत माझे हा, दोन्ही बंद एक कर. पर्सनल एक प्रोफेशनल आहे दोन्ही बंद दोन्ही करू. बंद कर. 15 वर्ष सगळ्या लोकांकडे माझे तेच नंबर आहेत मी तुझ्या या एका फालतू कर्जासाठी माझं कायमचं ते नंबर बंद करून टाकू हे चुकतं आपलं हा. हेच चुकतं 15 वर्ष 2 सिम कार्ड अरे सिम कार्डची कसली निष्ठा जपतोस कर ना बंद. मला पण यायचे फोन मला पण आले फोन बऱ्याचदा नाही आले असे नाही कारण मीच घेतलं ना मला आले फोन आले? मी काय केलं आधी सिम कार्ड बंद केलं पण नंबर बदलला तरी फोन यायचे रे माझं इथेच होईल ना मग बरोबर ना माझं इथेच होईल ना मी नंबर बदलल्यावर मला फोन नाही येणार तू बघ बोललास ना तर प्रश्न सुटेल मी तुला तेच बोलतोय मला फोन आले मी सिम कार्ड नंबर बदलला मग मी काय केलं काय केलं नंबर ब्लॉक केला तू पण नंबर ब्लॉक कर नंबर ब्लॉक करून टाक तुला पोरखेळ वाटायला लागला सगळा नाही मग कसा नंबर कसा ब्लॉक करू कसं म्हणजे माहित नाही तुला तुझा फोन दे हे सेटिंग मध्ये जायचं आणि नंबर कुठला तो select करायचा. इलॉन मस्क थांब सोपं आहे. रॉकेट सायन्स नाही ते मला माहिती आहे कसं करायचं का करू मी माझी चूकच नाही ना तू मला विचारलं होतं का लोन घेताना नाही तू माझं नाव गॅरेंटर म्हणून टाकलं का तू माझा नंबर का दिला मला कळतं ब्लॉक कसं करायचं हे बघ हा नंबर आहे त्यांचा हा, करून टाक कटकन करून टाक ऑप्शन मध्ये जाऊन बघ हो माहिती आहे मला हे बघ केलं ब्लॉक केलं ओके वॉलपेपर भारी आहे हा थँक्स पण तू हे विषय नको बदलू नाही, सांग. तू विषय नको बदलू मला प्रॉब्लेम कसला झालाय माहिती आहे तू माझा नंबर नव्हता द्यायला पाहिजे भोजने का नंबर द्यायला नाही पाहिजे होता यार का नाही द्यायला पाहिजे होता का द्यायचा मित्र आहेस तू माझा ना हा मग मग कोणाचा नंबर देणार मी माझा मित्र नाहीस तू अरे. आपल्या किती आठवणी आहेत मला सांग ना थांब रस्ता आता थांब आपल्या किती आठवणी आहेत यार ठीक आहे ना कोण आहे मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे भोजने तिला तुझा नंबर काय बिघडलाय अरे पण का द्यायचा आहे माझा नंबर काय एवढं माझ्या नंबरमध्ये तू आठव काय आपल्या मित्र म्हणून किती आठवणी आहेत तू आठव काय आठवणी येते आपल्या? लोणावळ्याला गेलेलो ते आठव हा ये तुम्ही लोणावळ्याला गेलात मला काहीच सांगितलं यार ते लोणावळ्याचं बरं यार बीपी मला सांगता जाता तुम्ही आमची वेगळी सहल होती थांब हा ठीक आहे ते लोणावळ्याचं- काय? नको तो विषय नाही नको. नाही नाही, आता का नको सांग ना काय मजा केली सांग मला नाही सांगायचं मजा गेली भोजने आम्ही एका चादरीत झोपलो होतो. भोजने भोजने आई शपथ, काय बोललो? नाही, घातलंच नव्हतं बोल. काय यार नको यार नको मला लवकर सांगू यार विज्युअल होतं यार तुझं नको सांगत जाऊ यार हे प्रॉब्लेम कसला आहे माहितीये कसा? काय झालं अरे मी काय बोलतो लोणावळ्याचा विषय नको त्या दिवशी रात्री फुल टाईट होते हे 6 जण दोघं तर माझ्याच टी शर्ट वरती ओकले म्हणून मला ते टी शर्ट काढावं लागलं म्हणून मी बंबू होतो तुला आमचा टी शर्ट आम्ही दिला ना
पण तुला नको होता मला किस्साचा प्रॉब्लेम नाही, हा ज्या पद्धतीने सांगतो मला त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याला सांग नाही तू बोलायचं नाही, कळलं ना? लोणावळ्याचा विषय नाही काढायचा. चिडू नका यार, चिडू नका, ठीक आहे. चांगला दिवस चालला होता माझा, लोणावळ्याचा विषय काढलाय फालतू मध्ये. जाऊ दे, चल तू मला तुटलं यार काम कर, जाऊ दे चल. हे भोजन आहे. हा हे बघ, तू पण काम कर, चल, जाऊ दे. हॅलो हॅलो, पृथ्वी प्रताप बोलताय का? हाय, दिस इज पृथ्वी प्रताप, टेल मी. तुझ्या आता तर तुझ्या निर्लज्ज माणसा तुझा थोबडा फोडू काय, तिथं वाजव काय येऊन पान 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 पान. हॅलो हॅलो, नीट बोला माझ्याशी. नीटच बोलते, तुझ्या तर आता लुक्या ए लुख्या काय बोलते? लायकी आहे काय रे तुझी? माझ्या कलिगचा नंबर ब्लॉक करतो काय? तुला माहित नाही कोळशेवाडीचे हे लुक्या ये माझ्या समोर आता वाजवी ना फान फान ए फान. लुक्या नाही बोलायचं, लुक्या नाही तू बोलायचं. आहे, तुझी लायकी नाही आहे कर्ज फेडायची. मग कशाला घेतलं कर्ज? मी तर भोजनी नाही घेतलंय, मला का बोलताय तुम्ही? कारण त्याने तुझा नंबर दिलाय. अरे पण मी माझा नंबर दिला काय? मला फोन कराल का? त्याला फोन करा ना तुम्ही. तो तुझा मित्र आहे ना? नाही माझा मित्र तो. काय उगाच- नाही, आम्हाला काय माहित नाही आहे काय? लोणावळ्याला एका चादरी झोपतात. हॅलो, तुम्ही फोन कट करा, बोलू नका माझी तुम्ही. पैसे फेड. आता भेटतो, चल. तू काय सांगितलंय बँकवाल्यांना? तू बँकवाल्यांना लोणावळ्याचं कशाला सांगितलं रे? हा अरे त्याच्या त्या लोनच्या फॉर्म मध्ये आहे हा. ना, ते असं होतं, मित्राविषयी आठवण सांगा. मग तुझी माझ्याबद्दलची एकच आठवण आहे चादरीतली? एकच आठवण आहे, बाकी आयुष्यात आठवणीच नाही काढल्या आपण काय? म्हणजे तू जॉबला लागायचं होतं तुला तेव्हा HR मी बोललो ना, शिफारस कोणी केली होती? मी केली होती, ती आठवण नाहीये? अरे आहेत पिपीचे माझ्यावर लाख उपकार आहेत रे. हा. पिपीने माझ्यासाठी काय केले, किती केले त्याची जाणीव आहे मला. हा. पण मी एका लाईन मध्ये एवढं सगळं कसं लिहिणार ना, म्हणून लिहिलं लोणावळ्याच्या चादरीतली आठवण. एवढं सोपं यार. पिपी तू असं नको चिडू. एक फोन येतो काय, तू काय बरोबर, चल तू बस चल. एक फोन येतो म्हणजे इकडे रे. हा, एक माझा फोन आहे, मी घेतलंय कर्ज, तू घेतलेलं कर्ज आहे, ज्याला गॅरेंटर म्हणून माझं नाव लावलंयस ते पण मला न सांगता, आणि मला बोलतो तू एक फोन आला की चेंज होतो. तू भोजने डोक्यात जातोय यार माझ्या. तू बाबा परत फोन येतोय. तू नको 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 प्लीज प्लीज नको. तू उचलू नको, बंद उचलू कर. नको. तुला तुझी हा, शपथ कट, आहे. कट, कट. तुला तुझी शपथ आहे. हा मला माझीच शपथ पूजा, देशील? त्याला त्याची शपथ देतोयस तू. 3.25 लाखाचं लोन आहे. तुला वाटतं माझ्या शपथीची किंमत असेल? अन्न नंबर आहे हा, काय मेसेज आहे? भोजने यार, आपला फोटो मॉर्फ केला यार, लोणावळा लिहिलाय आणि चादरीतला फोटो आहे यार. भोजने यार, भोजने, काय आहे यार? मला बघायचं दाखव अरे कशाला बघायचंय तुला? दाखव ना. शांत राहा जरा. मी नव्हते तिकडे. नव्हते तिकडे, मग काल तुला म्हटलं प्रोजेक्टची फाईल बघ, तर डोळ्यात मोतीबिंदू झाला होता तुझ्या. आता तुला फोटो बघायचा आहे? डोळे दुखत होते. बाजूला तू भोजने, इकडे तू काय करतोय भोजने यार? हा काय फोटो आहे यार? माझा तुझा फोटो मॉर्फ केला चादरीमध्ये यार. हा 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 माझ्या आधार कार्डवरचा फोटो आहे रे. भोजने, माझ्या आधार कार्डवरचा फोटो कसा काय मिळाला त्यांना? तो तर मी कुठे पोस्ट पण नाही केलाय. पिपी तू मला मार यार, मार मला. भोजू भोजू यार. भोजने भोजने, मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो. मला तुझ्या चुकांचा कमी राग येतो. ही बाजूला फालतुगिरी करतो ना, त्याचा जास्त येतो. मला स्पष्ट सांग, माझा आधार कार्डचा फोटो त्यांच्याकडे कसा गेला? भोजने, तुला मी मागे बोललेलो बघ, हां कंपनीचे ईमेल ID आणि आधार कार्ड लिंक करायचं होतं बघ. हां, आपण केलं होतं बसून दोघांनी ते. तसलं काय नव्हतं ते लोनच्या फॉर्मसाठीच पाहिजे होतं. तू माझ्या समोर मला गंडवलं. हां हा म्हणतोय. भोजने, नीट उभा राहा. ऑफिसचं एक डेकोरम असतं, ते काय करतोय तू? भोजने, अरे गुडघ्यात पॅन्ट अडकते यार. हे काय? भोजने, जगातला तू एकटाच आहे ज्याच्या गुडघ्यात पॅन्ट अडकते. बाकी कोणाच्या गुडघ्यात पॅन्ट नाही अडकत. तू ना फक्त विषय बदलतोय. भोजने, मी तुला खूप स्पष्ट सांगतो, तू मला न विचारता माझा फोटो का वापरला? मी हातापायीवर ये ना भोजने. मग बस ना, तू तुझं काम कर. लोन का काढलं ते सांग मला यार. चिडू नको पिपी, चिडू नको. ते कॉफी मिळणार, कॉफी ऑर्डर करू. शांत बस. कसा? तुला दुसरं स्किट होतं काय आज? तुला इथे चुकून बोलवलंय आहे? त्याच्यात राहा ना, बाजूला तू यार. बोलते, तू मला सांग, तू लोन का काढलंय? लोन का काढलंय? सांगतो ना, सांगतो बघ. हा, सांग. मी आहे ना, मी रात्री गच्चीच्या रूमवर झोपतो. हां हां हां. आणि आमचं टॉयलेट बाथरूम आहे ना, ते खाली आहे, हां, ग्राउंड फ्लोअरला. ओके. हां. तर रात्री अपरात्री कधी लघवीला आली ना, तर वरून डायरेक्ट खाली यावं लागतं रे. एवढं कोण खाली येणार? ते जिना कोण खाली उतरणार? कळलं? आणि जर बियर जास्त झाली असेल तर 3-4 वेळा यावं लागतं रे. म्हणून मी काय केलं, तिथेच वरतीच गच्चीतच टॉयलेट बाथरूम बांधायचं ठरवलं. म्हणून लोन घेतलं. Best. मग मी टाईल्स विचारत होतो बघ, हां. कुठले घेऊ काय ना, ते त्याच्यासाठी विचारत होतो. टॉयलेट साठी. हां. पण हा काय बोलला? काय? हा काय बोलला
की मला वेळ नाही. हां, मला वेळ नाही, मला विचार नको. अरे मित्र आहेस ना यार, मैत्रीसाठी काय ना वेळ. हा? ए भाई नको स्टाईल मारू, नको स्टाईल मारू भोजने. तुझ्या आयुष्यातली 30 सेकंद वाचावी म्हणून तू माझी वाट लावली भोजने. हसू नको भोजने, हसू नको. तू का रे, का केलं असेल तू हे? का, तू काय गरज होती मला सांग ना. तुला जर एवढाच त्रास होत होता तर वरती गच्चीवरती मोकळं व्हायचं ना भाई. ते सांडलेलं सुकेल, माझं कर्ज कसं चुकेल भावा. ना पिपी मारून ऑफिस मारामारी कर. माझ्या नावावर कर्ज घेतलाय, तुला नाही कळणार. मित्र यार आपला, मित्राला आपण नाही समजून परत घेत. अननोन नंबर आहे. नको उचलू, नको उचलू. नको उचलू म्हणजे ह्यांचे सगळ्यांचे फोन नसके सारखे असे कट करत राहू. कामं नाहीत मला दुसरी. जो कोणी असेल त्याला सांगतो बरोबर मी. हॅलो, ए ऐक, तू परत घेशील लोन, जे काय तुझी बँक आहे तुला सांगतोय. मला तू ना आयरा गैरा समजू नको, कळलं ना. ओंकार भोजनेने लोन घेतलंय, ओंकार भोजनेला सांगायचं. बरं माझ्या नादाला लागला ना, मी लय ओळखी आहेत माझ्या, मारीन येऊन तिकडे, कळलं काय. मर्द असशील तर एकटा भेट ना भाई. हा, पब्लिकची तू धमकी देतो मला, तुला माहित नाही मी कोण आहे. कोण आहे रे तू. असा चामटवय ना, सना असन देन, कळलं ना तुला. हा, साला कुत्रा. ए, कुत्रा. हा? नामर्द कुठला. ए, हा? अरे, ए काय ए, आवाज कमी ठेवायचा. त्यापेक्षा आहे ना, तो मित्राला सांग मला फोन करायला म्हणून, कळलं ना. त्याला कर ना फोन. त्याला नंबर कोणाचा आहे. माझा आहे. मग मी कोणाशी बोलणार. लायकी नाही तर कशाला घेता रे लोन. अरे मी नाही घेतलंय. अरे नंबर कुणाचा आहे. माझा आहे. मग मी कोणाला बोलणार. मला मग ठेव फोन. अट्टा फोन चाल. अरे खूप बेकार बोलतात रे. लय बोलला रे. मी कधी कधी असं वाटतं ना, एवढं ऐकण्यापेक्षा जीव दिलेला बरा. आई शपथ सांगतो, आई काय मर्यादाच नाही तरी त्याला. दारावर येतात, आता काय नाही एवढं बोलले, ते जर परत आला ना फोन तर डायरेक्ट दारावर येतील, आणि घराच्या दारावर येतील आणि? शिव्या देतील. पण तू टेन्शन नको घेऊ. अरे कसं टेन्शन नको घेऊ. काय? काय काय हे करत नको जाऊ रे, मला डोकं फिरतं यार. नाही पण टेन्शन कशाला घेशील. अरे 40 वर्ष राहतो यार मी तिकडे. मग तिसरी पिढी आमची यार. मग कोणतरी माझ्या दारावरती येऊन जर मला शिव्या घालणार असेल, येणारी जाणारी लोक काय बोलतील यार. सगळ्यांना दिसेल ते लोक मला शिव्या घालणार ना मी ते. समजू शकतो यार, तू इज्जतवाला आहेस. हा? माझं काय होतं, मला दुसरीकडे सोड, माझ्या एरियात पण इज्जत नाही. ते आलेले ना, अरे ते आले होते माझ्याकडे लोन घ्यायला, वसुली करायला. तर आमचं पब्लिकच बोललं, भोजनाची वसुली ना विसरा आता. पण नाही मला तू इज्जतवाला आहेस. हे बघ, माझ्याकडे इज्जत नाही म्हणून काय झालं. एखाद्याकडे एखादी गोष्ट नसते ना, याचा अर्थ असं नाही की त्याला त्या गोष्टीची किंमत नाही. मला कळते. सूर फक्त फिलॉसॉफीचा आहे, काय नाही त्याच्यात. काय नाही त्याच्यात. मला प्रॉब्लेम ना वेगळा आहे आता. मला प्रॉब्लेम याचा आहे, लोक माझ्या दारात येऊन मला शिव्या घालणार, येणारी जाणारी लोक बघणार, माझी इज्जत जाणार यार. पी हितेच तू, ते तुला नाही शिव्या घालणार आहे, मग ते मला ओंकार भोजनाला शिव्या घालणार आहेत ना. लोक सुरुवातीपासून नाही येणार ऐकायला, मधनं फक्त तुझ्या आईलापासून ऐकणार. ओंकार भोजने तुझ्या असं नाही ऐकणार आहेत ते फक्त तुझ्या आईला ऐकणार. माझ्या दारासमोर त्यांना वाटणार मला शिवी दिले यार भोजने यार. पण लोकांना सांग ना, पूर्ण ऐका. ओंकार भोजनेच्या असं पूर्ण ऐका. तुझं कन्फर्म दुसरं स्किट होतं, तू चुकून आली. सांग याला. कसला बोलते मध्ये, नको बोलू ना यार. बोल रसा आहे. माझं ऐक तू. ऐक. तू जरा तरी गिल्ट येऊ दे ना यार तुला. आया. तू मला फसवलंयस तू. गिल्ट नाही का तुला. माझ्या दारावर लोक येणार, मी काय करायचं भोजने. सांगतो ना, तू फक्त तू झटक असं झटक, उगा टेन्शन घेऊ नको. ऐक, लोन कोणी घेतलंय मी, मला आहे का टेन्शन. नाही. तू कशाला घेतो. मग तू घे ना, तू घे ना टेन्शन. एवढं असेल ना तुमचं तुम्ही बघा, मला नका तुमचा बोलू. तुमचा ओंक्या, पुढे ये, इकडे ये. तुमचं तुम्ही बघा म्हणजे माझं लोन आहे हे. भोजने तुला चुकलं यार. काय? तू खोटा पत्ता द्यायचा नाही याचा. अरे यार, सॉरी पिपी यार, माझ्या लक्षात नाही आलं. मी याचा खोटा ऍड्रेस द्यायला पाहिजे होता. मग द्यायचा ना भाई. अरे पण मला माहित नाही ना तुझा खोटा ऍड्रेस कुठला आहे. तू बोलतोस कधी मनमोकळेपणाने, कधी सांगतोस 4 गोष्टी. हा माझा खोटा आहे, हा माझा खरा आहे, कधी बोलतोस. अगाशी एक टाईल्स कोणती घेऊ विचार, मला टाइम नाही. भांगरेदारांचं हे करा ते का, आम्ही काय इथे हे कशाला ठेवलंय. हा कधी बोललायस भोजने हा बोल. खरा नाही, खरा नाही म्हणजे खोटा. इतकं साधं सोपं सिस्टीम आहे आपलं. तू काहीही बोलू शकला असतास, तुला ते जमलं नाही का यार. काय पण द्यायला पाहिजे होता. ए बा यार, अजून वेगळा नंबर आहे यार. आता वेगवेगळ्या नंबरवरनं फोन का भोजने यार. हातबल व्हायला लागलं यार बोलू आता ना, मी. तू वेगळं असेल काय, ते तुझं काहीतरी काम असेल ते. अरे काय यार भोजने यार. हॅलो ऐका, मला माहिती आहे तुम्ही परत घेशील लोन मधनं बोलताय. हॅलो हॅलो हॅलो, मी त्या बँकेतून नाही बोलत आहे. मग फेडून तर दाखव, या बँकमधून बोलतो. कुठली बँक. फेडून तर दाखव. तुम्ही पृथ्वी प्रताप बोलताय ना. मी बोलतोय. ओंकार भोजने तुमचा मित्र आहे का.
हां तो माझ्याच आयुष्याला लागलेला कलंक आहे. बोला ना. त्यांनी आमच्या बँकमधून 40,000चं लोन घेतलंय आणि ते फेडतच नाहीये. तुमच्याकडनं पण loan हो तर पृथ्वी प्रताप तुझ्या ना ए, फोन ठेव. कोण कोण होतं? भोजने तू अजून एका बँकेतनं 40,000चं लोन घेतलंय. नाही 40 नाही ऐक 40,000 नाही 20,000चं घेतलं ते चक्रवाढ वाजून 40 झालं. तू 50% रेट ऑफ इंटरेस्ट नाही घेतोय लोन. आम्ही इंटरेस्ट जास्त असला की घेतो. अरे येणार का तू कमी असला की का. अरे ह्याला सगळं बेसिक पासून सांगायचंय काय तुला. तू का घेतलंय तुला कळतंय काय. तू ऑलरेडी 2.25 लाखाचं का 2 लाखाचं घेतलं होतं ज्याचे 3.5 का 3.5 लाख झालेले आहेत. त्याच्यात तू वर 20 घेतले त्याचे 40 झालेले आहेत का. मान्य होते ना पैसे ऑलरेडी घेतलं होतंस त्या लोन. 40 का घेतलेस. बघ, एवढं असेल तर तूच बोलन तूच आहे. ए मला उत्तर द्यायचं. तू सांग तू का घेतलं? 20,000चं लोन कशाला घेतलं? ते 2.25 लाखाचं घेतलं होतं टॉयलेट बाथरूम बांधायला. हां पण आहे ना हे 40 कसले 20 ते कसले. ते गिझर आहे ना त्याला जेट स्प्रेचं अटॅच करायला पाईपलाईन. जेट स्प्रे आहे ना तो गिझरला अटॅच करायला वेगळी पाईपलाईन लागते त्याच्यासाठी ते. अच्छा. एक मिनिट तुला जेट स्प्रेला गिझर का अटॅच करायचा आहे. पिपी थंडीत जाम वाट लागते अंदाजच येत नाही. बाई तुला काहीच नाही वाटत काय रे. काय वाटतं यार. तुझ्या पर्सनल प्लेजरसाठी तू माझा कुला सुचवला. तुला काहीच नाही वाटत. हसू नको यार भोसले. तू असं नको ना करू यार भोसले. यार मी कुठनं फेडायचे रे पैसे. माझ्या एफडी 2 लाख रुपये जास्तीत जास्त. यार तू यार 4 लाखाचं कर्ज काढलंय. मला गॅरंटी ठेवलंय. मला फोन करतात यार. पिपी यार रडू नको यार. मला कळतंय त्याचं चुकलंय पण आपला मित्र आहे ना मित्राला आपण सांभाळून नाही घेणार. तुझा नंबर दोस्ती देव. तुझा नंबर देव. एक मिनिट हॅलो एक मिनिट. ऐक ना, दोस्ती में हॅलो तो चलता है यार, बेबी. हां Come on दोस्ती में यार. चला तरू कभी. हां हॅलो पृथ्वी प्रताप बोलतोय. एक नंबर लिहून घ्या 7722 हां 8932. माझा नंबर तिला हां रसिका वेंगुर्लेकर. माझा नको. भोजनेची मस्त चांगली मैत्रीण आहे ती. ती फेडेल त्याचं कर्ज. नाही, नाही, नको. ती फेडेल त्याचं कर्ज. हां नको, नाही, नाही, नको, नाही, माझं तिला करा फोन हां. यार पिपी यार माझा कशाला नंबर दिला तू? अरे दोस्ती में चल. नाही तुझा फोन चलता. असतो का. दोस्ती में चलता है ना. दोस्ती में चल. त्यांचाच फोन असणार मला उचल ना, नाही उचल उचलायचा. उचल. हॅलो हॅलो भोजने कुठे आहे. हा? ओंकार भोजने कुठे आहे. मी नाही मैं मी उसका नाही ओळखत हे काय त्यांनी friend आहे. पैसे घेतले लोन घेतलेले आहे ते. मैं नहीं पैसे दे. अरे मी नाही. लायकी नाही काय नाही लोन घ्यायची. घेता कशाला लोन. अरे दे ना दोस्ती में चलता पैसे. है. माझं नाही. वा कहर परफॉर्मन्स कहर. आम्हाला हे निखळ निर्व्याज मैत्र फारच आवडलंय आणि आतापर्यंत या मंचावर फक्त महाबळेश्वर फेमस होतं. इथून पुढे लोणावळा होणार. फारच मजा आली. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसाद दा. आउटस्टँडिंग कमाल कॉन्सेप्ट होती आणि लाजवाब प्रेझेंट केलेत तुम्ही. लाजवाब. पीपी कमाल रस्ता मस्त. मला खूप आवडलं. म्हणजे ॲक्च्युली म्हणजे तू अशी मुलगी आहेस की तू जे करशील ते खूप सिन्सिअरली करतेस. आत्ता बघता क्षणी असं वाटत होतं की खरोखर तू वेगळ्या स्किटमधनं आणली आहेस. इतका तो निर्बुद्धपणा तू दाखवलास त्या मुलीचा. मजा आली. खूप मजा आली. वेगळंच काहीतरी कॅरेक्टर होतं रस्ता. भोजने आय लव्ह यू. काय कॅरेक्टर प्ले केलंस यार. लाजवाब. म्हणजे इतका साधा निर्लज्ज माणूस मी पाहिला नाही. कमाल. भोजने कमाल आहेस तू यार. फार मजा आली. आणि सगळे फोन कट बाप होते. सगळे बारदार. मज्जा आली. वंडरफुल. थँक्यू सर थँक्यू. निर्मितीताई जबरदस्त परफॉर्मन्स. मंडळी 48 तासांमध्ये शॉर्ट फिल्म सबमिट करायला आले आहेत काही तरुण. चला बघूया त्यांची शूटिंगची गंमत. जी गंमत दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेतले अतरंगी जत्रेकरी. हे आहे फ्रेम मध्ये. हे आहे
आहे फ्रेम मध्ये थोडं थोडं इकडे ए, इथे थोडं इथे? थोडं थोडं इथे? थोडं ओके 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 मग हा मार्क आहे मंदारचा हा हा मंदार लक्षात ठेवा Yes, yes. हा ओके साऊंड येतोय का माझा चेक कर हो दिसतोय नाही ते दिसतोय दत्तू हा आवाज दिसत नाही ऐकायला येतो अरे ह्या वेव दिसतात ना इथे चल चल मला नको शिकव चल UP मी हा ठीक आहे सॉरी आय एम सॉरी तुला काय बोललो होतो काय? मला गिंबल आणून दे हे काय दांडूक दिले दत्तू अरे शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन करतोय आपण कळलं ना एवढंच बजेट असतं हा? आणि आता बोलण्यात वेळ नका वाया घालू 48 तासात सबमिट करायची आहे सुरू करूया रेडी आलं प्रिया सगळे आले सगळं झालंय कुठे आहेत? चौगुले काका कुठे आहेत अरे येतात त्यांना हीच वेळ दिली येतील ना प्रिया ए प्रिया कसा आहे कशी आहेस हाय. बरी आहेस का हो मी तयार आहे ऑल सेट हे काय घातलंय काका हे माझ्या लग्नातला सूट आहे मला का तू सांगितलंस ना आज कार्यक्रम आहे काहीतरी शूटिंग का काहीतरी कार्यक्रम मला करायचं ना त्या शूटिंग मध्ये नाही काय क्लिनिंग मधून काढलेला आहे बरं का नवीन आहे हा एकदम कसं दिसतंय कसे दिसतात तुझे लाडके चौगुले काका छान दिसताय काका काय वेडी नाही, असता. काका काका होय, काका आपल्याला हे नाही घालता येणार हे नाही घालताय ना? नाही तुम्ही या सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून आहात तुमचा रोल सेक्रेटरीचा आहे हे कपडे कसे घालणार काका हे नको काढूया त्याच्यात काय मी हा काढायला लागतील हो. पण असं नॉर्मल काढा ना हे जसं तू म्हणशील तसं जसं आमची प्रिया म्हणेल तसं ओके येस येस काका गुड मॉर्निंग काय मेंढोर कसा आहे? मेंढोर मंदार मंदार हा, मंदार मंदार आणि तू सतीश ना काय प्रथमेश काका प्रथमेश कुठलं काय आणि हा पेंग्विनचा कचराचा डबा इकडे काय करतोय ए वॉचमॅन इसको लेके जाओ काका काय करताय दत्तू आहे तो आमच्या सोबत असतो ना हा दत्तू आहे हो हॅलो, दत्तू हॅलो. कसा आहेस मस्त मस्त काय हा कितवीत आहेस काका ग्रॅज्युएशन झालंय त्याचं ग्रॅज्युएशन झालंय हो 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 अरे बाप रे वा 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 वा. तो डीओपी आहे काका अरे बाप रे तुझं डीओपी आहे कुठे कुठे आहे दुकान नाही काका डीओपी मध्ये दुकान नाही डिरेक्शन ऑफ फोटोग्राफी शूट करतो सगळं शूटिंग करतो हो शॉर्ट फिल्म या इंडस्ट्रीमध्ये त्याचं बरंच नाव आहे बाप रे तुम्ही रेडी आहात ना काका आपण करूया का मी रेडी आहे तू सांग हा हा हे काढूया आपण काढूया का हे काढायला लागेल हो कदम अरे किती डेअरी वाढली गाड्या तुमची येस गुड मॉर्निंग प्रिया हाय हॅलो 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 गुड मॉर्निंग प्रिया प्रिया ओ प्रिया 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 गुड मॉर्निंग प्रिया ओ प्रिया कदम हळू पंप लागेल पंप हॅलो हाय अरुण काका हॅलो हॅलो बाकी सगळे ओके हो म्हणजे झालं शूटिंग सगळे झालं हा चालू आहे अजून संपलं नाहीये अरे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही या सोसायटीचा मी चिमणराव आहे हा. खजिनदार आहात तुम्ही चिमणराव कुठला खजिनदार असा शब्द आहे तू काय करतो वाचारी इकडं तू काय करतोस हे मी हे काका आमच्या शॉर्ट फिल्म मध्ये काम करतायत सेक्रेटरीचा रोल करतायत ओ ओ ओ चौगुले आम्हाला सांगितलं नाही गड्या तुम्ही नाही ऐका ना ऐका अगदी 15-20 मिनिटांचंच काम आहे आमचं संपणारच आहे इथलं शूटिंग हा प्लीज काका आम्ही करू इथे नाही कसं आहे ना प्रियू अगं तुझ्यासाठी सोसायटी 24 तास ओपन आहे ग कसं आहे माहिती का आता तुला सोसायटी चित्रीकरण करायचे आहे बुवा तर त्याच्यासाठी रीतसर परमिशन घेतली पाहिजे ना हो सोसायटीचे काही नियम असतात ते मोडून टाकले नाही या माणसाने नाही काय चालू वाचर गच्चीवरती पापड वालत घालायचं असलं तरी हा वचडा अर्ज मागतो आमच्याकडे आणि सभासद असून हा अर्ज मागतो तुम्ही तर भाडोत्री आहेत पण काही होऊ नाही शकत का परमिशनचं अजिबात परमिशन व्हायचं नाही हे बघा परमिशन पाहिजे असेल तर आमचा सुई हुक्का पाहिजे सही शिक्का असं सही शिक्का, म्हणायचं. सही शिक्का. सही शिक्का असं म्हणायचं. सही शिक्का पण आता तुम्ही म्हणालात नाही चौगुले काका शूटिंग नाही होऊ शकत चला चला नाही, असं नका करू, ऐका, please. अर्ध शूट झालंय आमचं हा प्लीज काका ऐका ना काय आहे की पहाटे 4 वाजता आम्हाला फिल्म सबमिट करायची आहे तर आमच्याकडे खूप वेळ कमी आहे खरंच आत्ताच बघा ना किती वाजलेत ऐका ना प्लीज प्रिया आम्हाला जर याच्यात ऍक्टिंग करू दिली ना तर मग तुम्हाला सही शिक्का वगैरे त्याची काही गरज नाही बा राजपूत काका आम्ही जी फिल्म करतोय ना त्यात एवढी कॅरेक्टर्सच नाहीयेत अरे तुम्ही नका टेन्शन सगळ्यांना काम दिलं ना तर आम्ही तुम्हाला परमिशन देतो 1 मिनिट म्हणजे माधुरी सोसायटी मी कुंदरीकर आहे मधु मकरंद कुठला कुरुंदुकूर मधु मकरंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी महत्वाचं नाही. तुम्ही समजवा ना नाही, एक मिनिट ऐका 1-2 मिनिटं देता आम्हाला 2 मिनिटं आम्ही तुम्हाला नाही मिळणार रोल कोणाचा दिला ऐक त्यांना घेऊया आपण फिल्म मध्ये मूर्ख्याशी काय एकदा चौगुले काकांना घेतलं नको म्हणत असतं गप्प बस जरा त्यांना घेतलं नाही ते शूट करू देणार आहेत का फिल्म शूट करायची आहे ना करायची आहे ना
आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये नाही, प्लीज गाईज प्लीज हा काहीतरी एखाद दुसरं वाक्य देऊन टाक आणि मागे उभं कर त्यांना काहीतरी कर ना काहीतरी प्लीज यार पम्या आपल्याला फिल्म करायची यार त्यांना या कमिटमेंट देतेस ना लोकांना प्लीज ना प्लीज ऐका ऐका माझा रोल आहे सगळ्यांना रोल आहे आता रोल मिळणार हा म्हणजे हो माझा महत्वाचा ना तुमचा महत्वाचाच रोल आहे पण तुम्ही तिघेही ह्याच्यात काम करणार सेक्रेटरी तुम्हीच असणार आहात. मेन जो उच्च शिक्षित रोल आहे तो माझा आहे. आम्ही काय करणार मग तुम्ही सांग ना तुम्ही हे असाल म्हणजे एक सदस्य असाल सदस्य आम्ही फक्त सदस्य बलदंड बाहू असलेले रेप्युटेड सभासद सोसायटीचे बलदंड बाहू असले तुम्ही व्यायाम करत असता चालेल चालेल मग चालेल गड्या मला चालेल मी कोण आहे तुम्ही हे माळी म्हणजे मी तुमच्या शॉर्ट फिल्मचं अँकरिंग करणार हॅलो तर मी काय बोलतो नाही कदम काका माळी म्हणजे प्राजक्ता माळी नाही तुम्ही माळी म्हणजे गार्डनर तुम्ही निसर्गाची काळजी घेणारे देवदूत हा मी देवदूत आहे हा तुम्ही आवरा मोठा आहे हा ए मग मी निसर्गाची घेणार काळजी 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 आता आपण सुरू करूया माझा जो मेन रोल आहे उच्च शिक्षित सेक्रेटरी तो मात्र हो, माझा आहे काका मी लगेच तुम्हाला सीन समजवतो या इकडे बलदंड ना मी बलदंड या इकडे हा बलदंड बलदंड. हा या इकडे 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 तुम्ही बाजूला हा, इकडे तुम्ही व्यायाम करत असता इथे करू हा करतो माझा जो रोल आहे एक मिनिट थांबा एक मिनिट हे हे नका दाखवू हे अरे दंड दिसायला पाहिजे ना नाही बनवले कोणासाठी हो की नाही ग प्रियू ऐका ना आता नका ए, दमा- थांब दमा अजून तुम्ही. सांगायचं आहे रे काय सीन आहे ते सांगू तर दे हा प्रॉब्लेम आहे हो काका थांब दमाल तुम्ही अरे नाही दमत नसतो मी करतो बरं इथे तुम्ही व्यायाम करत इथे असता करतो. आणि तुम्ही कदम काका तुम्ही ही झारी घ्या आणि इथे तुम्ही झाडांना पाणी घाला अरे वा मी पाणी घालणार तुम्ही देवदूत आहात झाडाला पाणी घालणार बरोबर आणि तुमची एंट्री तिथून आहे तुमची एंट्री तिथून आहे आओ काका ऐका ना लगेच नका जाऊ सर त्यांना असंच आहे लय घाई आहे त्याला जरा तुम्ही हे बघा मग नाही बघा. हा नाही तुम्ही एकमेकांशी बोलूच नका सभ्यता मी अजूनही सोडलेली नाहीये हो. चौक हा. हो काका ऐका हा मंदार इकडे मंदार हा मंदार हा डिटेक्टिव्ह आहे हा इथे येऊन तुम्हाला विचारतो की ह्या सोसायटीचा सेक्रेटरी कुठे आहे तुम्ही बोलता चौगुले साहेब हाक मारता एवढ्यात तुम्ही बाहेर येणार तुमची ऐका ना ऐकून जा हा तुमची एंट्री आहे तिथून मग तुम्ही येता नॉर्मल चाला नॉर्मल काय करताय काका नाही माझी एंट्री जस्ट करून दाखवत होतो तुम्हाला नॉर्मल या ना नॉर्मल होय, चालत normal. हा मंदार इकडे मग मंदार तुम्हाला येऊन काका ऐका ना सीन ऐका ना मी विचारेन हा मी तुम्हाला विचारेन सोसायटीमध्ये खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात त्याने तुम्हाला असं विचारल्यावर तुम्ही काय बोलता हा. रविवारचा दिवस होता हो, वर्दळ हो, मी होती. घेतो. मी सोसायटीच्या ऑफिस मध्ये आलो हा. मला वार्षिक सभेचा वृत्तांत लिहायचा होता मला माहिती पण आहे. तेवढ्यात मी खिडकीत गेलो आणि बघतो तर काय हा मला माहिती आहे ही सगळी वाक्य मी प्रिया बरोबर जरा कोपऱ्यात बसून घट्ट करून घेऊ का थोडी? माझ्या बरोबर घट्ट करा माझ्या बरोबर ठीक आहे तू हे घे वाक्य सोसायटीमध्ये खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात रमेश भाटकर होत आहेत हे नको करूस बाळा पण नॉर्मल बोल ना काका. सोसायटीमध्ये खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात सोसायटीचा उच्च शिक्षित सेक्रेटरी म्हणून त्या दिवशी रविवारचा दिवस होता काका बायकोनी इडल्या केलेल्या होत्या लुसलुशीत इडल्या हे हे नको नका ना. सांगू घरातलं नका सांगू नाही. मेन वाक्य काय आहे रविवारचा दिवस होता मी सोसायटीच्या ऑफिसमध्ये आलो मला वृत्तांत लिहायचा पण मग होता मी अभ्यास केला येतो त्याचा सगळा तो ठेवा तुमच्याकडे बरं ठीक आहे हरकत नाही. ती वाक्य घ्या मला माहिती आहे हा जेवढं सांगितलं तेवढंच घ्या हा हा, घ्या. पुढे पुढे घ्या अरे यार काका सोसायटीचं केबिन होती केबिनचा दार उघडलं आणि समोर तक्रार पेटी होती त्या तक्रार पेटीत 20 तक्रारी पडलेल्या होत्या त्यातल्या जवळजवळ 18 तक्रारी अरुण कदम या माणसाच्या विरुद्ध होत्या अरुण कदम काय करतो आता सुरवेंची मांजर आहे तिच्या शेपटीला डबे लावतो आणि ती मांजर अशी पळायला लागली की डक 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 ह्याच्यात तो हसत बसतो अरे मग सर इथं फालतू गिरे एक मिनिट पर्सनल कशाला करता की एक मिनिट तुम्ही करता की नाही शांत हे ऐका हे करता की नाही तुम्ही मला सांगा अरे पण तू पर्सनल पण येणार आहे हा, एक सेक्रेटरी म्हणून मी काय फेस करायचं एक सेक्रेटरी ऐका ना चौगुले तुम्ही पण थांबा कदम काका तुम्ही पण थांबा तुम्ही देवदूत आहात ना मग त्याला सांग वसाऱ्याला मी देवदूत आहे तर देवदूत आहे सटकली तर मी डँकर आहे तुमचं कॅरेक्टर काय आहे माळी देवदूत ना ते कोणत्याही कदम बद्दल बोलू देत ना मी देवदूत तिकडे हा, पाणी हा घाल. हा शाबास नका ना शाबास पदरची वाक्य बोलू असं नाही एक कॅरेक्टर मी उभं केलेलं आहे तू ठेवा तुमच्याकडे एक अभ्यास सगळा आता आपण सुरू करूया हा तुम्ही एक काम करा तिकडे नका जाऊ इथे
इथे मी इकडे असा लपून बसू का म्हणजे असं रपकन आलो की रिलेक्शन अरे राप क्या नका येऊ नॉर्मल हा चला दत्तू दत्तू ओके 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 डन 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 रेडी रेडी चला सुरू करूया रेडी 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 चल चल डन 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 हा बोला दंड. चलो नीट. चलो रेडी मी तुम्ही रेडी आहे कदम काका हा मी देवदूत हा हा करेक्ट 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 चल, चल, पम्या. चला 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 हा रेडी 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 रोल रोलिंग कॅमेरा ऍक्शन एक्सक्यूज मी ओ काका कंटिन्यू 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 एक्सक्यूज मी सेक्रेटरी कुठे आहे तो वसाऱ्या चौगुल्या एक नंबरचा वसारा आहे. अरे त्याला घरात मानच नाही. त्याची बायको कुत्र्यासारखं वागवते त्या वसाऱ्या. हे का बोलले हे एक मिनिट हे का बोलले हे पर्सनल का बोलले माझं पर्सनल मगाची कारलं असते. अरे पण आता सीन सुरू झाला ना आपला हे का बोलले हे मला नाही नाही, पटत ऐका. मी सभ्यता सोडेन नाही ऐका ना ऐका ना कदम काका तुमचं काय वाक्य आहे काय? चौगुले साहेब बाहेर आहे एवढंच आहे ना अरे हो पण तू वसारा मगाची काय केलं त्यांनी मला. तुम्ही कोण हा तुम्ही कोण आहात माळी देवदूत मी माळी देवदूत. हा मग तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठे आहात ना मी मोठा आहे. हा मग मी देवदूत आहे. चालेल, चल, मी आता पाहिलं. चल, चल, चल. अरे मी थांबू का अरे थांबा ना अहो तुम्ही मगाशीच थांबलं पाहिजे होतं नाही नाही कॅमेरा गेला की तुम्ही थांबा अरे मग तुम्ही सांगा ना मला वाटलं माझ्यामुळे चुकून जाईल म्हणून मी थांबलो नाही. अरे बापरे अरे बघा मी सांगत जाईन तुम्हाला थांबा असं चला चल 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 पम्या. चल रेडी 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 कापड खिपट चल, 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 चल. आता सुरू राजपूत करा. राजपूत नीट नीट हो 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 हा दत्तू चलो रेडी कॉल कॉल रोल रोल रोलिंग कॅमेरा ऍक्शन एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी सेक्रेटरी कुठे आहे तो वसाऱ्या चौगुल्या त्याला मान द्यायला लागतो. त्याला साहेब बोलायला लागतं. अरे मी माली आहे ना तर माझ्याबद्दल बोल की मला मालिक काही झाली. ओ कदम काका हे काय चाललंय आता कट हे मला साहेब का म्हणत नाही आहेत ठरलंय का आपलं साहेब म्हणायचं हे म्हणतच नाही आहेत आय एम सॉरी अहो तुम्हाला बोललो नाही ना चौगुले साहेब बोला म्हणून नाही बोलायचं त्याला साहेब. ह्याला काहीच अर्थ नाही आहे ठीक आहे तुम्ही त्यांना साहेब बोलू नका अजिबात नाही तुम्ही बोलणार. तुमचं काम करत राहा राजपूत काका तू तू एवढं घाबरू नका काय आहे मंदार डायरेक्ट तुमच्याकडे येईल माझ्याकडे तुम्हाला विचारेल या सोसायटीचा सेक्रेटरी कुठे आहे तुम्ही बोलायचं चौगुले साहेब बाहेर या एवढं करा हा हा करीन करीन हा, डोक्यात ठेवा हो, हो, हो. आल्यावर उभे राहा फक्त व्यायाम बरं, बरं. करता हा, का? हा, चालेल. चला 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 लवकर चला लवकर चला चला प्लीज 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 यावेळेस आता ओके करूया हा रिहर्सलला दमछाक होते मग चल, फायनल चल, चल. चल 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 रेडी रेडी मी रेडी रोल रोलिंग कॅमेरा ऍक्शन एक्सक्यूज मी सेक्रेटरी कुठे आहे अरे तुला खुनाबद्दल जाणून घ्यायचे आहे ना काय ना तो सोसायटीचा हॉल आहे ना त्याच्यामध्ये ते चौगुले गेले होते तिथे ते वृत्तांत वाचत होते वाचता अरे वाचता काय माझे डायलॉग घेतले हे माझे डायलॉग घेतले यांनी. माझे डायलॉग का घेतले अरे यार त्यांचे डायलॉग आहेत मी घेतले काय आणि त्यांनी घेतले काय कमिटीच्या मेंबरने घेतले ना अरे नाही तसं नाही ना अहो पण ही माझी शॉर्ट फिल्म आहे ना कमिटी नाहीये ना अरे पण तुम्हाला मदत व्हावी तुम्हाला लवकर द्यायची ना म्हणून केलं ना ते अहो असं नाहीये ना त्यांचे डायलॉग आपलं ठरलंय ना याला काय माझ्या करिअरचा आड काय येतात तुम्ही मला हे कळत नाही तुमच्या वेळ नाही आज मला 4-5 पिक्चर मिळतील ना शॉर्ट फिल्म झाल्यानंतर तुम्ही चलता हे सांगतो मला पण करू द्या ना काही Jealousy आहे ना कम्प्लीट मी तुम्हीच त्याला काहीच अर्थ नाहीये एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा माझं ऐकणार हो प्रिया नक्की ऐकणार हो, प्रिया. चला सगळे तिकडे उभं राहा चला 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 तुम्ही पण पण चला आता तुम्हा दोघांना एकही डायलॉग नाहीये आम्हाला ऍक्टिंग करायची ऍक्टिंग करा ना डायलॉग घेऊ नका हा. ऍक्टिंग करा नुसती उभी राहून ऍक्टिंग करा हा? हा. तुम्ही इथे थांबा मी थांबणार मला ते डायलॉग माझे सगळे आहेत असते तुम्ही इकडे थांबा तुम्ही काय करायचं फळ्यावरती लिहायचं आणि तुम्ही काय लिहायचं ते यांना सांगायचं मी काय लिहायचं ते सांगेन पण कसं लिहायचं त्यांना कसं कळणार प्रॉब्लेम आहे ना ह्याची लिहिण्याचा गरज आहे का आता ह्याची गरज आहे का आता वेळ नाहीये ना काका प्लीज थांबा थांबा आणि तुम्ही इथे व्यायाम करा काय तो ओके आता मला फक्त एकट्याला डायलॉग आहे तुम्हाला जेवढे दिले तेवढेच नाही, म्हणा तेवढे डायलॉग घेतो. हो, हो. प्लीज प्लीज आता प्लीज बघा, अजून impressive. काहीही म्हणू नका एक्स्ट्राचं मी बैठका मारू इथे तुम्ही बैठका मारा मंदार इकडनं येईल आणि सीन होईल हा करूया आता प्लीज चल 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 इकडे ये चल रेडी डायरेक्ट येतो हा डायरेक्ट घेतात तू डायरेक्ट घे चल डायरेक्ट येऊन होतो सर हा रेडी कॉल रोल रोलिंग कॅमेरा ऍक्शन एक्सक्यूज मी सेक्रेटरी कोण आहे आय एम द सेक्रेटरी
त्या दिवशी सोसायटीमध्ये खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? मी माझ्या घरी होतो. रविवारचा दिवस होता. बायकोनी इडल्या केलेल्या होत्या. लुसलुशीत इडल्या बायकोनी केलेल्या होत्या. त्याच्याबरोबर पुदिना चटणी सुद्धा केली. इडल्या खूप छान झाल्या होत्या. अप्रतिम. मी 5 खाल्ल्या, 6 पण खाल्ल्या. डायलॉग घ्या पुढचा. मग मी सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेलो आणि मी सोसायटीच्या मीटिंगच्या अहवालाचा वृत्तांत लिहिला. बरं, वृत्तांत करून दाखव आता. दाखव, वृत्तांत करून दाखव. आहे लायकी आपली? वृत्तांत करायची लायकी आहे? वृत्तांत लायकी आहे का? प्रत्येक गोष्ट कशी करून टाकता तुम्ही मग? बरोबर ऍक्टिंग करतो. इडली दाखवशील तू माझ्या बायकोनी केलेली? आम्ही हडकरांच्या सोसायटीत जाऊया आणि तिकडे करूया शूटिंग. इथे नाही होते. तुला कळलं. चला. अरे अख्खी पाठ सोडली गेली माझी. नीट ऍक्टिंग करा ना. हे हनी बनी कार्टून मध्ये तू होतास का नाही? मारे ना, मी आता सांगतोय. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स आणि सगळ्यांचा अभिनय सुद्धा मला फारच आवडला. ऐकूया तुमच्या या स्किटचा इतिवृत्तांत आपल्या दर्दी हास्यरसिकांकडून. निर्मितीताई. मला ना या शॉर्ट फिल्ममुळे ना काही गावात वगैरे शूटिंग आम्ही केलेलं असतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. तिकडे खरंच असे उत्साही स्थानिक कलाकार असतात ज्यांना खूप भाग घ्यायचा असतो आणि आपल्याला तिथले काही कलाकार लागतात ना. तर असंच एका गावात आम्ही शूट करत होतो आणि तिथले कलाकार घेतलेले होते. त्यातला एक जो होता तो सांगितलेलं होतं सगळ्यांना ॲक्शन म्हटलं की सुरू करायचं. तो प्रत्येक वेळेला ॲक्शन म्हटलं आता सुरू करायचं का असं तो विचारायचा. असं झालं, काही रिटेक झाले, शेवटी त्याला बसवून सांगितलं ॲक्शन म्हणजेच सुरू करायचं. आता त्यानंतर परत विचारू नका आता सुरू करायचं. त्यामुळे हे सगळं मला त्या आठवणी आल्या आणि मजा केलीत तुम्ही ही शॉर्ट फिल्म एन्जॉय केलीत म्हणून आम्ही एन्जॉय केली. आणि सुविचार पण किती खास आहे. सुविचार पहा, आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि शत्रूवर प्रेम करा. थँक्यू गाईज. मंडळी, वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कपलच्या घरी आज येणार आहेत काही आगंतुक पाहुणे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा पाहुणचार पाहण्यासाठी, जो घेऊन मंचावर येत आहेत जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभराव, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. शेअर मार्केट तू लवकर वर कर, अमीर हडकर बँकेत माझ्या पैसे तू भरभर, अमीर हडकर तुझ्या सारखा अमीर कर, अमीर हडकर BSc वाले की जय. वा 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 वा. झाली आरती? झाली आरती, झालेली आहे. हे घे तुझे लकी फ्रुट्स. येस, लकी कॉफी. 1 2 3 4 8 आहेत. 9 सांगितले होतं. 9 इज माय लकी नंबर. शिवा काय करतेस? दिवस बघ कुठला. गुड. फ्रुट्स आलेत, हे आलेत, डायरी आहे, पेन पेन्सिल आहे, मोबाईल. ओके, आता 2.5 तास ना मला प्लीज त्रास देऊ नकोस. 2.5 मिनिटात 9 वाजणार आहेत, मार्केट सुरू होणार आहे. आज तुला नाही डायमंड नेकलेस घेऊन दिला दुपारच्या आत, तर नाव बदलीन. डायमंड नेकलेस? मला डायमंड नेकलेस? अजून कोणाला? मला खरंच तू डायमंड नेकलेस घेऊन देणार आहे? हो खरं बाई, खोटं का बोल. 9 वेळा पप्पी. काम करू ना की डायमंड नेकलेस. वांगणकर तिकडे दिसलं ह्यांना विचारूया की विचारूया. पण तू बघ, मी वांगणकर दिसले पाहिजे होते तिकडे. नाही येतात. ह्यांना विचारूया, माहिती असं. शिवा,
नमस्कार नमस्कार आजोबा हळू नमस्कार. हळू आजोबा एवढ्या जोरात ओरडला त्यांना ना ऐकायला कमी येतं म्हणून मोठमोठ्याने ओरडतात ते ओ, अच्छा. हो. हळू ओरडा, हळू ओरडा. आजी तुम्ही पण हळू ओरडा. त्यांच्यामुळे सवय लागली आहे मला जोर जोरात बोलायची. नमस्कार नमस्कार सगळं ठीक आहे. वांगणकर 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 कोण आहे? 302. अरे हा ते आजी आजोबा ते समोर राहतात आम्ही राहू. हे माहिती आहे आम्हाला समोर राहतात पण ते ना अर्धा तास नाहीयेत घरामध्ये कुठेतरी बाहेर गेलेत ते. त्यांना आम्हाला पत्रिका द्यायची होती म्हणून मग म्हटलं आता ते नाहीयेत तर कशाला थोड्या वेळासाठी ये जा करा मग तुमची बेल वाजवली आम्ही. अरे चांगलं केलं. अर्ध्या तासाचाच प्रश्न आहे. तुम्ही इथे या ना या थांबा. एवढा काय अर्धा तासाचा प्रश्न आहे, राहू दे ना. याला काय होत आहे तिला अर्धा तासाने. तेच बोलले आजोबा मी. तेच बोलले. तेच बोलले. या. मला सांगणार कधी. इकडे कुठेच नमस्कार नमस्कार. काय हो नमस्कार. कोण आहे शिवा काय? आजोबा एक मिनिट. ते समोर आले आहेत ते फक्त अर्धा तास थांबणार आहेत. कुठे जाणार म्हातार? तू ना लोकांना घरी बोल. एनजीओ उघड ना आजी त्यापेक्षा. आजोबा आहेत ना तुला नाही डिस्टर्ब होणार. आजोबा बसा बसा. तुझी आई जाडी. अहो आजोबा आजोबा एवढा मोठा माणसाला तोंडावर जाडी बोलते ती. आजोबा आजोबा तुम्हाला बसायला सांगते. आता बसू होय. बसा. मग पाहुणे आलं डायरेक्ट जाडी बोलते मला कसं म्हणा है ना. कोण बसायला सांगते? माझी आई गाडी बोलले ते. थांब जर मी तेच 1 मिनिट थांबा यार. हॅलो अमिरदा काय आजच्या टिप्स? हा एके स्ट्रॉबेरीज घेऊ म्हणतोस? याचं काय खरं नाही वाटत रे मला. कधी वर कधी खाली सगळं दिवसावर आहे. आजचा दिवस चालेल म्हणतो. ठीक आहे. आणि ते ओके अँड ओके एंटरप्राइजेस तू जरा मला लॉंग टर्म वाटतो रे. ओके मंजिरी रील कंपनी घेऊ का? ओके 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 तो फास्ट आहे. ओके 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 हा चाल. बाय 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 बाय. आजी काय झालं? चांगलंय घर चांगलंय. पाणी हवं तुम्हाला? नाही नको नको पाणी पाणी नको ना? गोड पोरगी आहे. हा. पाणी नको. हा. चहा चालेल थोडासा. आल्याचा चहा. ऍक्च्युली काय ना आजी आम्ही दोघं कॉफी पितो ब्लॅक कॉफी पितो ना so दूध नाहीये त्याच्यामुळे. काय दे ना चाय. आल्याचा चाय पाहिजे चाय. तेच सांगते आजोबा दूध नाहीये आजी. काय दे. दूध नाहीये सांगा ना. दूध दूध घरच्या गाईचं दूध नको. होमोजिनाइज पाश्चराइज चालेल पॅकेट. आजोबा आजोबा नाहीये. अच्छा दूधच नाही. अरे देवा, दूधच नाही यांच्याकडे. ते हे आहे का हे दे ना. पाणी 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 आणते. हो, आणते. ए चिमणे इकडे इकडे इकडे. हे बघ फक्त पाणी नको आणू तर हे टाक थोडं आईस टाक. आईस बर्फ बर्फ तो टाक. इकडे इकडे अगं ऐक तर आधी किती ऐक. ते हे टाक लिंबू 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 लेमन लेमन. तो आधी हिरवा असतो नंतर पिवळा होतो गोल गोल. हो कळलं. हो बोल ना मला कसं कळणार. हो 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 बोलती. लिंबू पे लिंबू. हा आणि थोडीशी साखर टाक साखर. आणि हे कर एक 4-5 पुदिनाची पानं घे ती कुस्कर आणि त्यात टाक. सोडा असेल तर उत्तम. मोहितो मागतायत का गे? मोहितो माग. लिंबू पाणी मागत नसेल तर नाही सांगा. कुसबुसता काय एवढा काय. नाही नाही आहे आहे हे घ्या. बापरे तयारच ठेवलंय. हे चांगलं आहे. ओ नलुकडे असंच आहे ना. नलुकडे असं नलुकडे असं वेगळं आहे फक्त. नलुकडे पण असंच आहे. नलुकडे 4 बाटल्या नसतात वरती पण आहे नलुकडे असंच आहे. चांगलं ठेवलंय हा तुम्ही पोरांनी घर छान ठेवलंय. ओ हे घ्या हे घ्या हे डायनिंग टेबल हे बघ. नाही 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 नाही. आपल्यासाठी माझे आहेत ते. हे घ्या. माझे आहेत ते शिवा माय लकी फ्रुट्स. हे घ्या. हे नलुकडे पण असेच सफरचंद असतात ना. सफरचंद सगळीकडे सेमच असतात. हे चांगलं घेतलंय सा. हे चांगलं आम्ही पण घेतोय. हा ऍक्च्युली ते मी तुम्ही खा काही हरकत. मी चांगलंय चांगलंय चांगले चांगले कुठून आणले. काश्मीर काश्मीर वरनं का आणू? चांगलेच मला मार्केट मधून आणले मग खालून आणले. आपल्यासाठी आजी आजी नाही नाही सॉरी. माझ्या शिवा शिवा सॉरी हळू ना जरा त्याला. अगं ते सवय गप्प बस. त्याला डिस्टर्ब काय नाही तुम्ही हळू बोला जरा.
शांत बसूया, शांत बसायला काय बोला, शांत बसूया त्याला काय. ते पण जरा हळू करा. नाही नाही ते त्याला नाही डिस्टर्ब झालं पाहिजे बस, बाकी काय नाही. लग्न झालंय तुमचं दोघांचं? लग्न हो 2 वर्ष झाली. मंगळसूत्र नाही गळ्यात? खरं नाही ग दिसत हे बघ, सवाष्णीच्या जातीने ना एक काचेची बांगडी तरी हातात घालावी. नाही ऍक्च्युली ते घरात कोण नव्हतं ना तर नाही काय असू दे, हल्लीच्या पोरांचं काय सांगता येत नाही. कशी लग्न झालंय का लग्न? झालं तेच विचारलं त्यांनी आज. तेच विचारलं तिकडे तेच चालू. आजी त्यांना सांगा ना. अहो, इकडे बसावं तुम्ही. बसायला काय बसूया, आपण इकडेच बसूया त्याला काय. तुम्ही बस. काय रे पोरांनो, घरनं काम करता काय? हा घरनं करतो. हा. ती वर्क फ्रॉम होम करते आणि मी ट्रेडिंग करतो. म्हणजे शेअर माहितीये का तुम्हाला? तर मी काय बोलतो, काय? काय काम बिम करता की घरूनच असतं सगळं? तेच चाललंय सगळं आजोबा. तेच बोलतोय आम्ही. तुमचं ना हे संपवा पहिले. हे घ्या, घाला कानात घाला. कंटाळा येतो घालायला. मशीन आहे तुमच्याकडे? आहे. मगाच पासन का नाही घातलंय? नाही तर बस मध्ये पडतं रे, बाकी काय नाही, कंटाळा. हुळहुळत ना कानात त्यांच्या. कशाला हुळहुळायला लागलं ना आता मोठमोठ्याने बोलून बोलून. आई बाळा पण आता सांग, त्यांना ऐकू येत. आम्हाला कळत नाही. सांग ना काय ते करतोयस ते. अहो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग नीट सांग ना, नीट सांग. शेअर मार्केटमध्ये मी ट्रेडिंग करतो. अगं शेअर्स विकत घेतले जातात, विकतात परत. माहितीये का तुम्हाला? माहितीये. अरे ते नाही का आपण पाहिलं होतं ते नाही काय, ही लोक घोटाळे करतात, आपल्याकडे काय गरिबांना लुबाडतात नाही काय. आजोबा हे असलं काहीतरी बोलू नका. शेअर मार्केट म्हणजे घोटाळा हे असते तुम्ही डोक्यात ठेवता, मग मराठी माणूस ना इन्व्हेस्ट करायला घाबरतो. असं काही नाहीये आता. आणि सॉरी थोडं हे, पण प्लीज जरा शांत बसा. सॉरी कशाला, मी बोललो चुकीचं, तू बोलला त्याला काय सॉरी काय, त्याला काय. जरा शांत बसा. मार्केट खूप वॉलेटाईल आहे शिवा. कधीही वर खाली होऊ शकतं. मला लक्ष देऊ दे प्लीज. हा अमीरदा. हा वांगणकर आहेत, वांगणकर नाही आहेत. अमीर थांबा ना जरा. पडला एके काय पडला? काही नाही अरे नाही ना, माझं लक्ष नव्हतं रे. कोणतरी आलंय घर. ठीक आहे, वाढेल ना. हा ठीक आहे. हो ठीक आहे चल. काय एके आई ना एके स्ट्रॉबेरीज मला म्हणून. 1/2 किलो मागव. स्ट्रॉबेरी शिवा आजोबा तसं नसतं ते. नाही तसं नाही. तुम्ही प्लीज आजी प्लीज सांगा ना त्यांना. थांबा ना, त्यांचं काम चालू आहे ना. थांबूया आपला काय. त्याचं पीक आवर आहे ना आजोबा, तर त्याला डिस्टर्ब केलं नाही. ऑलरेडी लॉस मध्ये आहे ना तो. हे काय आपलंच आहे. हे घ्या. माझं लकी पर्सन बदाम खा. सांगत होतो तुला, वायफायची रेंज बेडरूम पर्यंत घे. हे मस्त शिमलावर आणलं का? नाही आणले, खालून आणले तो. लॉस झालाय इथे 10,000चा. आजी सॉरी, आय एम सो सॉरी. तू काम कर आजोबा, माझा ऐका. तो खूप महत्वाचं काम करतोय आजोबा. तुम्ही सारखं कसं सांगू तुम्हाला. शेअर मार्केट म्हणजे काय तुम्हाला एक्सप्लेन करते आधी. कसं असतं, एक कंपनी असते, त्याचे शेअर्स असतात. शेअर्स म्हणजे काय, आपण असं समजूयात पार्ट असतात हा छोटे छोटे. तर ते लोक ना असे विकत घेतात ते, आणि मग त्याचे भाव वाढले, त्याच्यावरचं प्रॉफिट काढून घेतात आणि लगेच ते शेअर विकून टाकतात. म्हणजे प्रॉफिटचे पैसे मिळतात आपल्याला. तासाला 1,000 रुपये काढतो तो. हजारोने पैसे कमवतो तासाला 1,000. तासाला. घरात चड्डीवर का बसलाय? चड्डीचा काय संबंध आजोबा? मग म्हणजे पैसे आहेत मग चड्डीवर नाही फिरायचं? मोठमोठे बिझनेसमॅन चड्डीवर असतात. ऐक ना राजा, ह्यांचं काय ऐकू नको. हे कुठेही काही बडबडतात. माझं ऐकशील तर एक सांगू का? म्हणजे एक आजीच्या मायेने. आजी मानतोस ना मला? नाही. ऐक वाटतं असं बोलू नका रे. बघ म्हटलं तर घे. बघ माझं काय म्हणणं आहे, हे असे तासाला 1,000 रुपये कमवतो, कशाला करतो यस? बघ घामाला पण हल्ली पैसा भेटत नाही. आता यांना एवढं कष्ट केले, काय नाही रे पैसा बिसा. मस्तपैकी नोकरी कर. काय 10,000 रुपये महिन्याला कमव, हक्काचा पगार घे. काय पहिला पगार आला की पहिली पॅन्ट घे. अरे काय तुम्ही माझ्या पॅन्टवर आहे तो? पॅन्ट नाही घेतली तर काय आयुष्य नाही जाणार आहे पॅन्ट? काय चड्डीचा उद्या मी चड्डीवर तुझ्या घरी आलो तर चालेल? तुम्ही येऊच नका ना घरी माझ्या. तुम्ही फुल पॅन्ट लुंगी पायजमा काही घालून येऊ नका. काय होतं, अंगणात बसू ना, अंगणात चड्डीवर मच्छर, हे बोके एवढे मच्छर ग चावतात तिथे गप्पा गप्पा. आजोबा आता अंगणात आहोत आपण. 4 भिंती आहेत की नाही, आणि ते मच्छर नाही आहेत. आणि आले ना तरी मी काहीतरी बोडोमास बॉर्टिन वगैरे काहीतरी लावेन. प्लीज तुम्ही थांबा, महत्वाचं चालू आहे. थांबतो त्याला काय थांबतोय. ए पण बाळा येते. ऐक
ते नोकरीचं लक्षात ठेवा ते हे नको करूया नाही, मी त्याला क्षणिक आहे क्षणिक. आजी आजी तुम्हाला काय वाटतं का मी काय करतो हो काय बोल मी खूप रिसर्च केलाय कळलं का आधी एवढा म्हणजे खूप अभ्यास आहे माझा म्हणून मलाही येतं. कोविडच्या आधी MHJ नावाचा शेअर विकत घेतला होता 10 रुपयाचा शेअर होता तेव्हा. आता कोविड नंतर 5 वर्षात 5,000% प्रॉफिट. एवढं म्हणजे बघा MHJ टूर्स, MHJ ट्रॅव्हल्स, MHJ इंडस्ट्रीज, MHJ फ्रँचायझी, MHJ एअरलाइन्स ते MHJ भाजकी मशिरी इथपर्यंत चाललंय त्यांचं. एवढं हातपाय पसरले हातपाय पसरले. 25,000 इन्व्हेस्ट केले होते मी. आता किती आहेत माहितीये काय 12.5 लाख. 12.5 लाख. 12.5 लाख 12.5 लाख एवढे मला प्रॉव्हिडंट फंड पण नाही मिळाला एवढा. आता 12.5 लाख. आता काय किती किती मग आमचे पण लावा ना त्याच्यामध्ये. तुमचे काय एवढंच नाही हे तर माझे लॉंग टर्म आहेत. दिवसाला तर मी हा बघा वेट क्लाउडचा शेअर तुम्ही कधी आलात? 7-8 मिनिटं झाली हो. वेट क्लाउडचा शेअर विकत घेतलेला तेव्हा 100 घेतलेले 2000 ला होता. आता बघा 2040 ला आहे. 40 रुपयांनी वाढला एक शेअर म्हणजे 100 शेअर 4,000. आता मी एंटर दाबलं ना 4,000 बँकेमध्ये दाबा. मी दाबू दाबा दाबा मी दाबू हे बटन दाबा हे बँकेत 4,000. 4,000 मिळाले. मिनिटात. अरे 4,000 मिळाले. ये है डेंजर आहे. विचार करून केलं ना सिस्टमॅटिक रिसर्च करून अभ्यासपूर्वक की बरोबर फायदा आहे याच्यात. तुम्ही नाही लावले हा कधी. माहिती नाही ना काय आपल्याला. आपले आमचे पण लावा ना पैसे. ते नाही काय ते बोलले ते रिस्क असं नसतं. हा जरा रिस्क आहे याच्यात. रिस्क आहे तो इश्क आहे. त्यांना म्हातारी अरे एवढं बोलतो तर ए लावा हो लावा. बाबू लावून टाक लावून टाक काय व्हायचं तर उदे. असं नाही लावून. अरे मैं नहीं डरता रिस्क तो इसके हे घे 20 रुपये लावून टाक घे. लावतो बघूया गेले तर गेले काय होतं. घेतोय का आजोबा तसं नसतं. खूप रिस्क आहे. तुम्हाला फक्त असं वाटत असेल की पैसा पैसा असं नाही. अभ्यास करून करायचं. 5 लाख रुपये लाव. ऐक माझे 20 रुपयात नको खेळू. 5 लाख रुपये लाव. 25,000चे 12.5 लाख झाले मग 5 लाखाचे कोट्यांनी होतील माहितीये का. लाव लाव. ऐका ऐका आता आजी, जो तसं ऍक्च्युली खरं तर असं नसतं. खूप प्रोसिजर असते त्याच्यासाठी. करा. पण डीमार्ट अकाउंट काढावं लागेल ना आजी आधी. काढा ना मग. काढूया. अरे नाही आजोबा आणि तुम्हाला जे काही MHJच्या ह्याच्यावर लावायचे आहेत ना आता त्या कंपनीवर लावून उपयोग नाही. आता स्टॅग्नंट झालाय शेअर त्याचा जरा आता तो एवढाच वाढू शकतो ह्याच्या पलीकडे नाही जाणार. म्हणजे तेच सुरू आहे ना सगळं त्यामुळे आता ना फेरफार मोठी झाली ना कंपनीमध्ये तरच काहीतरी होऊ शकतं. तो बोर्ड मेंबर आहे विराज जगताप म्हणून त्याच्या हातात आलं ना ब्लड भात 5,000%, 5,000%, 10,000% प्रॉफिट मला बोलोय मत. ऐकलं मी डिव्हिडंड वर डिव्हिडंड याचं नाव ऐकलं मी. डेंजर नावच किती डेंजर आहे विराज जगताप. तुम्हाला पण माहिती आहे नावातच लिडरशिप आहे एकदम. त्यांना पण माहिती आहे. पण लावा ना आमचे लावा ना आम्हाला पण कमवू दे. नाही, नाही, नाही. अहो तसं नसतं आजी तुम्हाला हे बघ तसं नसतं. हा बरोबर तुम्ही कमवा लाखोनी. आम्ही जरा बोलायला लागलो की कारण देतो. आम्हाला म्हाताऱ्याला पण कमवू दे ना जरा. आजी 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 आता ना कसं आहे ना तुम्हाला फक्त प्रॉफिट दिसतोय माझे लॉसचे पण आहेत. बघा इंट्राडेला आत्ताच एक स्ट्रॉबेरीज घेतलाय 1 लाखापर्यंत डाऊन झालोय मी. हा शिंदिदा डाबा फ्रँचायझी ती पण 1 लाख रुपये डाऊन झालोय. हे भोजने टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा तर म्हणजे ना मला कळतच नाही बाबा. आम्ही का शेअर विकत घेतो ना माझं मला माहित नाहीये. तो पण 1 लाख रुपये डाऊन आहे. वाढतील कधीतरी याच्या अपेक्षेने ठेवले आहेत बघू आता. अरे एवढं काय टेन्शन घेतो वाढतील ते जरा काय. तू मग एक बटन दाबलं वाढले आता पण दाबून टाकलं वाढले. आजोबा काय झालं. ह्यांनी शेअर विकले माझे 3 लाख लॉस असलेला शेअर तुम्ही कशाला घेतलास तू यांना घरात वाट लागली सगळी माझी आता. मला काय बोलतो माझ्यावर काय चिडतोय. तू गेलास त्यांच्या जवळ. मी काय केलं त्यांच्या जवळ तू छानपणा करायला शिकवायला गेलास ना त्यांना. मी उत्सुकतेने विचारत होतो त्यांना ते मला उत्सुकतेने विचारत तू दाबायला सांगितलं 3 लाख रुपये गेलेत आपले. तुझ्यामुळे झालं तू त्यांना आत घेतलंस. माझ्यामुळे तू गेलास ना. मी सांगतो मी सांगतो नाही तू घेतलं. अरे गप्पा बसा रे भांडू नका गप्पा बसा. त्यामुळे भांडतोय आम्ही आजी. अरे होईल परत चढेल तुझा वरती शेअर काय वरती जा ना. ऐक माझं हे बघ बेटा खाली हात आए था खाली हात जाएगा. एक पलका जी ना चल प्लीज बाहेर मला सांग किती लागतं किती आपल्याला 40 किलो लाकडं तेवढी मुली बस झालं बाकी काय करायचं. तुमची वेळ झाली आहे ती लाकडं जमवायची. प्लीज जा तुम्ही प्लीज जा. असं नाही बोलू. अरे आजी आजोबा मानतो ना तू आम्हाला. नाही नाही मानत आहे मी तुम्हाला आजी आजोबा आल्यावरच
बाई पोर आहे आपलं बटन दाबलं मला कशाला दाबायचं हॅलो वांगणकर. हॅलो अहो तुमचे राजदेव काय ते दोघं आलेत का तिकडे आमचे अहो तुमचे ते दोन कोण म्हातारा म्हातारी घेऊ नको घरात घेऊ नको अहो ऑलरेडी आहेत ते घरात. काय सांगतोस काय सांगतो म्हणजे तुम्ही कुठे आहे? मी खाली हॉटेलात बसलो हिच्या बरोबर. अरे मग वर या ना तुम्ही. अरे नाही ते येणार म्हणून आम्ही हॉटेलात बसलो खाली. अरे ते फार बिंडोक माणसं आहेत दोघं. अहो बिंडोक म्हणजे 3 लाखाचं नुकसान केलंय त्यांनी माझं. अरे हे तर काहीच नाही म्हणजे माझ्याकडे गेले वर्षभर येत आहेत त्यांच्या बहिणीसाठी स्थळ पाहायला पत्रिका घेऊन. 58 वर्षाची तो जो पुरुष आहे त्याच्यापेक्षा प्रचंड कुरूप आहे ती. अहो सांग आता कसं जुळवायचं. अहो हे मला आत्ता सांगताय तुम्ही वांगणकर. फोन ठेवा तुम्ही. तू घेतलं कशाला बाबा. अरे मला काय तुम्ही फोन ठेवा. आले 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 वाईगण. नाही आल्या तुम्ही ते निघा तुम्ही. वांगणकरांचा नव्हता फोन. निघा मला काही माहित नाही. निघा. माझे 20 रुपये द्या आधी मगाची घेतली मला 40 हे घ्या 40 घ्या आणि निघा चला. फुकटचे पैसे नको 20च्या 40 कशाला. मी माझ्या मेहनतीने कमवेन. काय मी माझं एंटर बटन दाबेन. वा 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 MH ब्रँडचा विजय असो. खूपच भरघोस प्रॉफिट झालेला आहे. ऐकून फार मजा आली आणि खूप भारी झाला परफॉर्मन्स. बघूया आपले हास्यरसिक काय म्हणतात. एंटर. मस्त होता विषय. मला असं वाटतं की आपल्याकडे जोपर्यंत पांढऱ्या केसाचा हंसल मेहता आहे तोपर्यंत आपल्याकडे कुठल्या स्किटमध्ये स्कॅम कधी होणार नाही आणि आपला शेअर कायम वरच जात राहणार. त्याचं काही टेन्शनच नाही. म्हणजे आपल्याला 10 वर्ष आपला शेअर वरती 7-8 वर्ष चालूच आहे वरती. तो वरतीच जात राहणार. आणि आपल्या काय म्हणूया चढ्या क्रमामध्ये आमिरचा शेअर फार महत्वाचा आहे. त्याचा बँडचा शेअर फार महत्वाचा आहे. नाईस परफॉर्मन्स, नाईस कॉन्सेप्ट. मजा आली, खूप मजा आली. आणि ते जे स्पष्ट नाही म्हणाल असतं मी परत नाही मला अजिबात मानतोच नाही मानत. स्पष्ट वक्तेपणा इतका भावलाय मला की काय मजा आली, खूप मजा आली. तू काय चालीचा माणूस आहेस. तू ते चालत आलास तेव्हाच आम्ही खुश झालो. हे असे आगंतुक तुम्ही का घरात घेतले मुळात. हां हिनी घरात घेतले पण खूप मजा आली. याच्यातलं फार ज्ञान नव्हतं मला शेअर मार्केटमधलं. ते मिळालं. थँक्यू आमिर. ते ज्ञान मिळालं आणि तुम्ही मज्जा केलीत. म्हणजे तुझं इथे नुकसान झालं असेल या स्किटमधल्या शेअरमध्ये पण इथे हास्याचं मार्केट मात्र वधारलंय. खूप मस्त. क्या बात है. तर मंडळी हास्याच्या या घडामोडी अशाच घडत राहतील. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन.